नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आजच्या चर्चेला चालू करण्यापूर्वी आपण सगळ्या देत असलेला जो प्रतिसाद आहे आमच्या पॉडकास्टला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आपला प्रतिसाद नक्कीच आमचा उत्साह द्विगुणित करतोय आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तींना ठाकूरजींचे अनुभव सांगण्यासाठी आणि त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रत्येक पॉडकास्टमधनं पुढेही भेटणार आहोत. आजच्या चर्चेला सुरू करण्यापूर्वी गेल्या 4 पॉडकास्टचं जे आपण थोडंसं अवलोकन करूया असं मनात आलं. पहिल्या भागामध्ये आपण संत आणि गुरु याच्यातला फरक, की संत हे मानवी समाजाच्या आरोग्याचे पाईक असतात, तर गुरु हे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात. दुसऱ्या भागामध्ये ठाकूरजी डॉक्टर म्हणून कसे होते आणि समाजाला त्यांनी कीर्तन चळवळींनी कसं जोडलं हे आपण ऐकलं. तिसऱ्या भागामध्ये ठाकूरजींची ग्रंथसंपदा, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून सत्यानुसरण, नारीनीती, पुण्यपुंथी, आलोचना प्रसंग आणि असे अनेक ग्रंथ आहेत जे आम्ही वेळोवेळी आमच्या पॉडकास्टमधनं आपल्या पुढे त्याची नावं सांगत राहू, त्याच्याबद्दल पण सांगत राहू. आणि चौथ्या भागामध्ये अपार श्रद्धा आणि विश्वास आपण गुरुवचनांवर ठेवला तर त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही, हे आपण डॉक्टर रेवती मोहन विश्वास यांच्या प्रेरक कहाणीमधून ऐकलं होतं. तसंच आजही आपण अतिशय अनुभव समृद्ध असे साधक त्यांच्या वाणीतून आपण त्यांचे अनुभव आणि विचार ऐकणार आहोत. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला असं वाटतं चर्चेमधनं तुम्हाला त्यांचा परिचय होतच राहील, ते तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे उलगडतील. कारण मी परिचय करून द्यायचा म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय आणि त्याच्यामध्ये मी एक पंटी लावायचा प्रयत्न करणं असं वाटतं मला. त्यापेक्षा एक लौकिक अर्थाने परिचय करून द्यायचा झाला तर त्यांचं वय चिरतरुणच आहेत. वय वर्ष 91-92 वय चालू आहे. अतिशय उत्साहाने श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. दुसरं असं, त्यांचा जन्म कर्नाटकमधील मडिकेरी म्हणजेच कुर्ग या गावामध्ये झाला. सांगलीमध्ये ते शिक्षणासाठी आले आणि नंतर नोकरीनिमित्त ठाण्यामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी स्टेट बँकेमध्ये शाखा अधिकारी, ब्रांच मॅनेजर म्हणून 40 वर्ष नोकरी केली आणि जीवनाचा ध्यासच असा होता की आपल्या गुरुची वचनं, त्यांचे विचार आणि त्यांचा प्रसार महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीत रुजवणं, एवढ्या एका ध्येयाने त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. आणि त्याचंच फलश्रुती म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं बदलापूरचं श्रीमंदिर, याच्यामध्ये संपूर्ण मोठा वाटा ह्या पाहुण्यांचा आहे. तर त्यांचं आपण स्वागत करूया. मी स्वागत करते प्रभाकर जोशी यांचं. नमस्कार, आपलं स्वागत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण ज्याची उत्कंठेने वाट बघत आहोत त्या चर्चेला आपण लवकरच सुरुवात करूया. तत्पूर्वी आमचा हा अनुभव संपन्न ही इतकी व्यक्ती आहे की आपण ह्या चर्चा पुढच्या काही 2 ते 4 भागामध्ये आपण चालूच ठेवणार आहोत. आत्ता आपण यांच्याबरोबर पहिली चर्चेचा भाग चालू करत आहोत. तुम्हाला मला विचारायला आवडेल, ठाकूरजींच्या सत्संगाशी तुम्ही कधी आणि कसे जोडले गेलात याबद्दल सांगा. पहिला प्रश्न आहे, कारण हा प्रश्नामध्ये माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात त्याबद्दल आता मी बोलतोय. हो, दक्षिणेश्वरला जायचा मला योग आला होता 1969 झाली. बँकेच्या माझ्या ट्रेनिंगसाठी मी गेलो होतो फॉर डिपार्टमेंट. तर परत जेव्हा कोर्स संपला 1-2 दिवस अगोदर मला कोणतरी सांगितलं की तुम्ही ते दर्शन घेऊन या. तर दक्षिणेश्वरमध्ये मंदिर, काली मंदिराचं मंदिर आहे तिथे. तर त्या ठिकाणी जे रामकृष्ण परमहंस ज्या रूममध्ये बसत ध्यानाला, तिथे आतमध्ये गेल्यानंतर आयुष्यामध्ये कधी मला वाटलं नाही अशा तऱ्हेच्या संवेदना तिथे बाहेर लागल्या. अनयुज्युअल, म्हणजे मी काय बोलू शकत नाही, पण इतकं मला वाटतं 2-4 मिनिटं दर्शन घेऊन परत यावं. पण मी तिथे बसलो, किती वेळ बसलो मला माहिती नाही. अप्रतिम शांतता वाटली. तो एक पहिला आयुष्यातला पहिला तसा अनुभव. तो अनुभव घेऊन मी परत ज्यावेळेला बँकेत आलो परत, त्यावेळेला आमच्याकडे माझे 2 मित्र, भावेला
आणि तुमचे उपाध्ये. हम्म. भावे रिझर्व्ह बँकेत होते आणि उपाध्ये रेल्वेत होते. ते विचारले, प्रभ्या, मला म्हणाले, प्रभ्या तू कधी आलास? ते बोलताना भावेच्या हातामध्ये एक पुस्तक पाहिलं मी, एक पुस्तक. आणि हे कुठलं पुस्तक आहे? त्याने मी टिंगल करायला सुरुवात केली. अरे ते खाऊ पिऊ करणार मी, तुझं काम नाही. म्हटलं पुस्तक दे मला. अक्षर खेचून घेतलं आणि पहिला फोटो बघितला तर दक्षिणेश्वरमध्ये मला जो अनुभव आला तिथला, त्या बँकेत बसल्या ह्याच्यावरती, तिथे मला तसं एक सभेला पाहायला लागलं. फोटो कुठला फोटो मला म्हणजे कोण माहिती नाही. मग अरे म्हटलं कोण आहे, कोणाचा फोटो आहे? पुन्हा तरी नाही, मला सांग तू काय रहस्य काय सांग, यांच्या रामकृष्णाचा परवस आहे का? चला म्हणायचे. मग त्यांनी मला चंद्रकांत यांच्याकडे दिलं तिकडे विले पार्लर. आणि इजा तिजा विले पार्लर ज्या रूम मध्ये ते दीक्षा देतात चंद्रकांत, त्या रूम मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याच वेळेत दिला. म्हटलं आता ह्या दुसरा विचार करायचा नाही आपण, पटलं आपल्याला. आणि 2 and 2 टुगेदर. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मला मी असं झालेलं आहे. आणि त्यांनी मला पुन्हा सांगितलं तुम्ही पुन्हा विचार कर, भारून जाऊ नकोस, हे त्यांनी मला सांगितलं. आणि विचार कर दीक्षा घ्यायच्या अगोदर. आणि मग मी 1 महिना घेतला. आणि त्यांच्या मार्च मध्ये साधारण मला 16 मार्च 1970 त्यावेळेला गुरूंची कृपा मला मिळाली, त्यांची मला दीक्षा मिळाली. माझा पहिला टर्निंग पॉइंट लाईफमधला. खूपच छान. आपण चर्चेच्या पुढच्या प्रश्नाकडे लगेचच जाऊया. ठाण्यामध्ये नोकरी सांभाळून लोकसंग्रह त्या काळामध्ये करणं हे तुम्हाला कसं शक्य झालं? शक्य नव्हतं, म्हणजे शक्य केलं गेलं केवळ त्यांच्या कृपेनं. मला नेहमी वाटायचं आपण सत्संग आपण काहीतरी करावं, त्यांना जे आवडतं ते आपण करावं. त्यांना आवडणारा होता एक सत्संग, हा मी ऐकलं सत्संग म्हणून. तर म्हटलं आपण इथे सत्संगाची ह्या ठिकाणी आपण रुजवात करावी ठाण्यामध्ये. म्हणून मी पारेकर आमचे शेजारी होते आणि मी पारेकर आणि पारेकरचे मित्र ताम्हाणे म्हणून एक होते, ताम्हाणे. असे 3 जण आम्ही तिथे सत्संगाला सुरुवात केली. नुसतं बसायचं आणि सकाळला जमत होतं मला, संध्याकाळी एकत्र यायचं आणि थोडं आपले अनुभव थोडेफार अनुभव करायला सुरुवात करायची. असं करता करता मग प्रत्येकाने आपले अनुभव त्यांच्या नातेवाईकांना मित्रांना सांगायला सुरुवात केली. आणि असं करता करता कधी वाटलं नाही आपल्याला, त्याची संख्या वाढतच गेली. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा प्रकार. तर त्या ह्याच्यामध्ये मी बघितलं, आम्ही नित्यानं ज्या वेळेला केलं आम्ही, म्हणजे कॉन्स्टन्सी आणि कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस असं म्हणतात, बरोबर. तर त्याचा मी आधार घेऊन म्हटलं 2-3 माणसं, किती माणसं आहेत ह्याच्यापेक्षा किती भावनेने आपण तिथे बसलेलो आहोत, बरोबर, ह्याच्यावरती माझा जास्ती जोर असायचा. त्यामुळे हे असा करता. आणि त्याला मग नंतर आम्ही आणखी जोड दिली हळू. आम्ही ठाण्यामध्ये प्रभात फेरी काढायला सुरुवात केली. सकाळी सकाळी बरोबर साधारण झंझुबुंजी होते त्यावेळेला. प्रभात या म्हणे, उदित दिन म्हणे, उषाराणी मुखी चाहेरे वगैरे. आणि रामकृष्ण हरी गोविंद नाम करो रे, राधा 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 नाम बोलो रे, असा करत करत हरिबोल हरिबोल सारखं ठाण्यामध्ये फेरी करायची. फिरता फिरता आम्ही ते डॉक्टर मुकुंदराव आगसकर आणि त्याशिवाय रानडे होते, न्यायवर्ती रानडे. एकदा दोनदा त्यांनी ऐकलं आणि त्यांनी चालताना त्यांनी काहीतरी त्यांनी माझा पत्ता घेतला. मला त्यांनी सांगितलं मला तुम्हाला भेटायचंय. मी त्यांना भेटायला गेलो. त्यामुळे म्हणजे तुमची प्रभात फेरी आम्हाला इतकी आवडली, म्हणे भावली, की आम्ही त्यानिमित्तानं लवकर उठून आम्ही गॅलरीत आम्ही बघायचो तुम्ही सगळ्या हिंडायच्या वगैरे. तर तो प्रकार त्यांनी इतका भावला, त्याचा रिझल्ट असा झाला, ते सुद्धा सत्संगात यायला सुरुवात केली त्यांनी. आणि मग त्या अशा प्रतिष्ठित व्यक्ती होत्या जीवनामध्ये. आणि मुकुंदराव आगसकर तर दीक्षा पण घेतली त्यांची. न्यायमूर्ती रानडे त्यांच्यावरती फार सुंदर एक लेख लिहिला होता. तर तो थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या लोकांच्या उपस्थितीमुळे म्हणा, शेवटी आमच्या ठाकूरची कृपा, शेवटी सत्संगात आमच्या ह्या समस्या होणाऱ्यामध्ये मुकुंदराव आगसकर होते, रानडे पण होते, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, रामभाऊ मराठे, बरोबर, आणि सर्व पी सोळाराम. अरे वा. हे मला तर जेव्हा आठवल्याच्या अंगावरती काटा येतो. त्यांनी किती रस घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि म्हणजे काय सुंदर तुमचं काम चाललंय असं. त्यामुळे आम्हाला एक प्रकारचे उत्तेजन करत करत हा आकार घ्यायला लागला जेवढे.
म्हणजे प्रोत्साहित ज्याला जे होतं समाजाकडनं मिळालं ते बरोबर. आम्ही काही न करता सुद्धा फक्त त्यांची कृपा होती आणि मी सातत्याने करत राहिलो. त्याच्यामध्ये मला वाटतं यशाचं ते गमक असावं असं मला वाटतं. वा, फारच छान. म्हणजे ठाकूरजींनी जसं समाज कीर्तनाने जोडला बरोबर, तसं बरोबर. तुमच्या प्रभात फेरीमुळे इतकी चांगली लोक रानडे, बरोबर. अगस्कर, पीर सावळाराम खूप हे झाली. तुमच्याकडे आले आणि त्यातले एक जणांनी अनुग्रह पण घेतला गुरूंचा. खूप ह्याच्यातच तुमच्या प्रभात फेरीचं यश आहे असं मी म्हणेन. हे सगळे गुरुंची कृपा होते, दुसरं काही नाही. ठीक आहे, छान. आता महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला जसं प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांची विचारधारा रुजवणं याचं मोठं काम जोशी काकांनी केलं. तर त्यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. बदलापूर श्री मंदिर, बदलापूर श्री मंदिर तुम्ही बांधलं तर त्याची उभारणी, त्याच्याबद्दलचे अनुभव तुम्ही आम्हाला विस्तृतपणे सांगावे. मला आठवतंय 14 ऑगस्ट 1972 त्यावेळेला आम्ही 15 ऑगस्ट या सुट्टी जोडून 14 ऑगस्टला आम्ही बदलापूरला जायचो. आम्ही जायचो ना कर्जतला जायचं. कोणीतरी आम्हाला गाडीमध्ये विचारलं ते ठाकूरची लीला बघा कशी चालू आहे, ते कशी डायरेक्ट करतात आपल्याला, कशी बुद्धी देतात म्हणून मी सांगतोय. कर्जतला आपण जाऊन तिथे जरा वनश्री वगैरे बघा म्हणून जाता आमच्या रेल्वेमध्ये एक बाजूला व्यक्ती बसली. म्हणजे तुम्ही कुठे चालाल म्हणे कर्जतला. कशाला म्हणे अरे सिंदरी बघायची ना ती बदलापूरला उतरा. आणि बदलापूरला आणि परत यायचं की ती तुमची रिव्हर बँक जी आहे याची उल्हासनगर, त्यावेळेला आम्हाला काय भेटली. आणि बाकी सगळं रानच होते, काही नव्हतं तिकडे. तर तुम्ही तिथे जा असं त्यांनी सूचना म्हटलं ठीक आहे काय तर बोलताय आपण उतरे म्हणून. सगळ्यांनी ठरवलं, उतरलो, तिथे गेलो आणि एकंदर विस्तीर्ण ती जागा बघितली एकंदर आणि इतकं रम्य वाटलं. गेल्यानंतर तिथे एंट्रन्स करतानाच आम्ही सगळे भावे होते तिथे. नंतर खेरे होते आमच्याबरोबर, वडकरकर होते, नंतर ताम्हाणे होते, पारेकर होते आमच्यावर. सगळ्या तिथे एंट्रन्सच्या तिथे सारे एंट्रन्स होलं तिथे गेल्याबरोबर सगळ्यांच्या उत्स्फूर्तपणे वंदे पुरुषोत्तम. म्हणजे तिथे एक प्रकारचं सीनच आलं होतं सगळ्यांचे. आणि हे पुढे झालं. नंतर आम्ही जागा बघितली, चौकशी केली. त्या भोटे म्हणून, त्या भोटे भाग म्हणून त्या मालकाकडे गेलो आणि त्याला अशी विनंती केली की तुमची जागा मला फार आवडली, महाराष्ट्रामध्ये आमच्या गुरुदेवांचा आमच्या प्रतिष्ठानचे प्रयत्न करतोय, तर तुम्ही विचार करा. जर जागा त्यांनी काय सांगावं, एक आठवड्यापासूनच मी विचार करतोय की कोणाला एखाद्या चांगल्या संस्थेला जागा द्यावी म्हणून. अरे वा. फक्त प्रधानांची त्यांची ओळख होती तेवढी, बाकी काही. तर त्यावेळी डील केलं. मग त्यांनी बदलापूरला छोटा घर तिथे प्रार्थना केली. खूप त्यांना बरं वाटलं. मग त्यांनी सांगितलं 3.5 मी देतो तुम्हाला 27 एकर जागा. बापरे. 3.5 लाख हे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आणि आमच्या खिशात त्यावेळी 3.5 रुपये सुद्धा नव्हते. आणि त्यावेळेला एकदा म्हटलं चला ठाकूरची इच्छा आणि ही तो श्रेयांची इच्छा. आणि त्यानंतर जो आकार घ्यायला सुरुवात केला मी ते कल्पना करू शकत नाही. कोणी त्याने इतकी मदत केली श्रीमध्ये. हा महाराष्ट्राला सगळ्यात विशाल अशा तऱ्हेचा आणि अत्यंत भव्य दिव्य आणि एक प्रकारचं सगळ्यांना सांत्वना करणारं असं ते केंद्र महाराष्ट्राचं पहिलं केंद्र तयार झालं. आणि मुख्य सांगायचं म्हणजे असं झालं की जे 3.5 लाख आम्ही त्यांना डील दिले ते पूर्ण केल्यानंतर भोटे स्वतः मालक देवघरला गेले दर्शनाला. देवघर ते बडदांशीवरती हे झाले, त्यांची वार्ता झाली, दर्शन घेतलं. त्याने इतके भावले. आल्यानंतर म्हणाले जोशी म्हणाल तुम्हाला काहीतरी बात सांगायचंय. मला वाटलं त्यांना कदाचित त्यांच्या नातेवाईक झाले की 3.5 लाखाला कसं जागा वेडायच की काय असं शिव्या दिला असेल असं मला वाटलं. त्यांनी जवळ असं धरलं त्याला. मला जोशी का माझ्याकडे मोठं पाप झालंय. अरे इतकं पुण्यकर्म तुम्ही केले. मला माहिती आहे की तुमचं काहीतरी कमी जास्त असेल तर आम्ही बघू, नंतर आम्ही मदत करतो तुम्हाला. तसं काही नाही. त्यांनी काय करावं म्हणजे मी डिसाईड केले. मी ही एका महापुरुषाला जमीन दिली आहे. त्याचे मी पैसे घेतले. हे मला भावायला लागले. त्यांनी सगळे पैसे परत करून टाकले. बापरे. दॅट वॉज द क्लायमॅक्स ऑफ दॅट. बापरे. म्हणजे ह्या सध्याच्या कलियुगामध्ये हे कळणार. त्या माणसाला बुद्धी झाली कशी जमीन द्यायची, अगदी खरं. बुद्धी झाली कशी तिकडे बडदांच्या दर्शनाला जायची, आणि बुद्धी झाली कशी की बाबा दिलेलं दान परत करून टाकतो. म्हणून त्या हे सगळं भूत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी
म्हणून हे सगळे भक्तांचा मेळावा तिथे तयार होत गेला आणि असा साकारला ते काय शब्दाच्या पलीकडचं आहे म्हणजे. तर पहिलं केंद्र मराठी आणि आपण एखादे सेतू बांधण्यावर जसं होतं तसं म्हणजे ते खरोटीचा आमचा भाग मिळाला. माझं भाग्य समजलो. एकापेक्षा एक अशा घटना घडत गेल्या की ज्यामुळे मला सत्संगामध्ये मला खूप रस यायला लागला आणि खूप करावं असं वाटायला लागलं. ही सगळी त्यांची लय आहे. एखादी घटना तुम्ही जरूर इथे सांगावीत. बदलापूर मंदिर बांधतानाची एखादी घटना तुम्ही सांगावीत. बदलापूर अनुभव तर खूप आहेत. बदलापूर घटना सांगत असताना एक आम्ही तिथे अन्न बाजार चालला होता. अन्न बाजार त्यावेळी म्हणजे छोटं आंब्याची झाडं वगैरे होती ती. त्यावेळे मंदिर अजून तयार झालेलं होतं पण त्या अवस्थेत तिथे आम्ही सगळ्यांना अन्न बाजारची हे वाढत असताना एक कोणतरी ग्रह चालू मिस्टर पिंटू म्हणून कोणते होते अच्छा ते ख्रिश्चन मिशनरीचे होते. तर तिथे शेवटी त्यांनी बसायला तयार नव्हता. त्याच्या मनात काय लग्न होतं म्हटलं तुम्ही नवीन दुपारची वेळ आहे तुम्ही घेऊन जा. त्याला बसवलं तिथे मोठे बसला बसायला तयार नव्हता. निघाला तो परत आला परत. मिस्टर जोशी हाऊ डू यू नो माय नेम. जरा व्हॉट हॅपन. ही सेज I heard, I think it is Jesus who said it. अच्छा. Pintu, are you not hungry? Go and take your food. झाला त्या बसवलं त्याला असं धरला. म्हटलं यू आर अ व्हेरी ब्लेसेड सोल की तुझी भक्ती जेजस बद्दल इतकी सुंदर आहे. त्यांनी योग्य ठिकाणी तुला आणलेलं आहे आणि ते योग्य कर्म केलेलं आहे. मला जबरदस्त अनुभव मला आठवतो त्यावेळेला. मग मला कळलं की ठाकूरची दया आहे की तुफान आहे की माणसाला मुळापासून ते उत्थापन करतात. ते अगदी काय त्याला वाटलं असेल त्यावेळेला आणि त्यावेळेला जीजसचं नाव घेतलं त्यांनी करेक्ट फुलफिलर द बेस्ट. त्यामुळे येणाऱ्या अनेक लोकांच्या आणि माझ्या दीक्षेच्या ह्याच्या तुला सांगतो आता बोललीच जवळ 25 आमच्याकडे मुस्लिम फॅमिलीज आहेत त्यांच्या दीक्षा झालेल्या आहेत. बर रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. बर ते फक्त आम्ही नगरला गेलेलो सर. ते फक्त आम्हाला सांगत की तुझे आम्ही बाहेर कुठे सांगू नका आमचे गर्दन गेली. तर हा जे अनुभवातला हा दुसरा भाग आहे मंदिराच्या संदर्भात. खूपच छान. मला असं वाटतंय आपण ह्यांच्याकडनं ऐकू तेवढं कमी आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं होतं की एवढे अनुभव आहेत आणि साधना करताना किंवा मंदिर बांधताना पण मनुष्य कसा घडत जातो ती पण एक साधकाची प्रक्रियाच आहे. जसं त्यांनी मगाशी असं म्हटलं की कॉन्स्टन्सी अँड कन्सिस्टन्सी, चिकाटीनी आणि नित्य नियमितीने गुरुवचनांवर श्रद्धा ठेवून काम केलं तर ते पूर्णत्वाला जातच. जसं मंदिर बांधताना त्यांनी मगाशी सांगितलं की 3.5 लाख रुपये तेव्हा ज्यांनी जमिनीसाठी मागितले त्यांनी ते स्वतःहून परत दिले. आपण म्हणतो ना हेची दानं देगा देवा त्याचा विसर न व्हावा. तसंच हे झालं. म्हणजे मी गुरूंची योजना कशी असते की ती जमीन जणू काही ह्या बदलापूर मंदिरासाठीच ठेवली गेली होती आणि त्याच्यासाठी एक पैसा मात्र त्या माणसानी तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा एवढी सगळ्यांकडे सुबत्ता पण नव्हती ह्या अशामध्ये या सगळ्यांच्या प्रयत्नातनं बदलापूर मंदिर उभं राहणं हा खूपच एक आमच्यासाठी का आणि प्रत्येकासाठी खूपच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव आहे. तर मला असं वाटतं आपण ह्यांच्याकडनं अजून खूप ऐकणार आहोत. थोडंसं वेळेचं बंधन आहे त्यामुळे आत्ता थांबते. आपण लवकरच परत ही चर्चा पुढच्या भागामध्ये चालू ठेवूया. परत भेटूया. धन्यवाद. नमस्कार.